बदलापूरला जायचं आणि ज्या चिमुरडीवरती अत्याचार झाल्यानंतर तिची आई आजारी होती, तिचे वडील हे पोलीस स्टेशनमध्ये तासनतास थांबले, कोणी त्यांची दखल घ्यायला तयार नव्हतं, तक्रार नोंदवून घ्यायला तयारी नव्हती. आणि जेव्हा बातमी बाहेर फुटली तेव्हा सगळे बदलापूरकर रस्त्यावरती आले व रेल्वे ट्रॅक त्यांनी अडवला, रेल रोको केलं. हे सगळं दृश्य तुम्ही टीव्हीवर पाहिलेत. त्याच्यानंतर यांना जाग आली आणि मग गुन्हा दाखल केला. आणि त्याच बरोबरीने जेवढे लोक आरोपीला फाशी द्या सांगण्यासाठी रस्त्यावरती उतरले होते, गुन्हेगाराला फाशी द्या सांगायला रस्त्यावरती उतरले होते, त्यांच्यावर गुन्हे टाकलेत. मला नाही काय उपयोग आहे त्या 1500 रुपयाचा. आबरू लुटली जात असेल तर 1500 रुपये घेऊन करणार काय? महिलांची जिकडे सुरक्षा धोक्यामध्ये आहे तिकडे पैसे काय करणार? आणि म्हणून आपण जे ठरवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एक तर महिला पोलिसांची भरती आपण जास्त करणारच, पण त्याच बरोबरीने महिलेला, माता भगिनीला कधी ती पोलीस स्टेशनमध्ये जायची वेळ येऊ नये असा तर कारभार करूच. पण दुर्दैवाने वेळ आली तरी रात्री अपरात्री ती कधीही गेली तरी तिला पोलीस स्टेशनमध्ये जायला भीती वाटता कामा नये. तिची तक्रार पटकन नोंदवून कारवाई सुरू केली जायला पाहिजे. म्हणून आपण महिलांसाठी महिला पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस अधिकारी असणारी पोलीस स्टेशन, स्वतंत्र पोलीस स्टेशन सुद्धा आपण सुरू करणार आहोत. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमुक्त तर करणार आहोतच. आणि खरं म्हटलं तर आम्ही असं ठरवलं होतं की पहिल्या वर्षीच आपण कर्जमुक्त केलं होतं. आणि माझ्या मनात असं होतं की निवडणुकीच्या आधी परत एकदा शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं.